Amidst the raging second wave of pandemic in Maharashtra, a new set of restrictions are being enforced starting 8 p.m. today. Announcing new curbs, Chief Minister has said that the focus was on breaking the chain of virus transmission. While essential services will remain functional, malls, cinemas, gyms and schools are going to be shut. आता त्या वाढवलेल्या सुविधा सुद्धा आपल्याला अपुऱ्या पडायला लागलेल्या आहेत. प्रत्येक गोष्टीची एक क्षमता असते. त्या क्षमतेपेक्षा अधिक भार जर कोणत्याही यंत्रणेवरती पडला किंवा टाकला तर साहजिकच आहे काही काळ हे असं चालत राहील आणि मग काही काळानंतर ती यंत्रणा कोलमडून पडेल. With this reality, आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत. म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं. कधी रात्री जमावबंदी करत होतो. आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे. Maharashtra has gone into relock 2.0. The entire state will be under curfew for the next 15 days starting 8 p.m. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेन म्हणजे ही शृंखला तोडायची आपल्याला तोडावीच लागेल आणि ती तोडण्यासाठी आपण राज्यात 144 कलम लागू करतो आहोत. म्हणजेच आजपर्यंत ही दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी असं होतं. कधी रात्री जमावबंदी करत होतो. आता मात्र आपल्याला पुढचे किमान 15 दिवस राज्यामध्ये संचारबंदी लागू करावी लागत आहे. Chief Minister Uddhav Thackeray in his address to the state emphasized that unlike the previous lockdown, he will ensure the poor don't suffer. अन्न सुरक्षा जी आपली योजना आहे त्या योजनेअंतर्गत जे सगळे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ याप्रमाणे 1 महिना आपण आता मोफत धान्य देणार आहोत पुढच्या 1 महिन्यासाठी. म्हणजे कुठेही आपण त्यांची कदाचित रोजी ही मंदावली असेल पण रोटी थांबू देत नाही आहोत. Here is what will be open: public transport, grocery shops, ATMs, petrol pumps, home delivery of food, postal services, banks, state and central government offices, and e-commerce firms catering essential services. And the services that will remain shut are malls, cinemas, amusement and water parks, clubs, pools and gyms, film, serial and art shoots, beaches, gardens, places of worship, barber shops, salons, spas and schools and colleges. The gravity of the crisis could be understood by the SOS by Chief Minister Uddhav to Prime Minister Narendra Modi. एक विनंती मी त्यांना करतोय ज्याच्याबद्दल मी अधिकृत पत्र पण लिहितोय की हे रस्त्याने आता ऑक्सिजन आणेपर्यंत आमच्याकडे फार विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला कल्पना नाही असं करता येणं शक्य आहे का. असेल तर आपल्याला लष्करी तज्ञांची मदत घेऊन जर हवाई वाहतुकीने आमच्याकडे ऑक्सिजन आणू शकलो आपण आणि आणू शकत असू तर कृपा करून आम्हाला नुसती परवानगी नाही तर एअरफोर्सला सांगून आम्हाला मदत करायचे तसे आदेश द्या. एवढी निकड आता आपल्याला ऑक्सिजनची लागलेली आहे. The fresh curbs have left some traders happy, some disappointed. सरकार ने दुकानें बंद की है, नॉन एसेंशियल दुकानें. इसके साथ में हमारी जो मेन डिमांड थी ई कॉमर्स का नॉन एसेंशियल भी बंद होना चाहिए, वो सरकार ने एक्सेप्ट किया है. तो ये हमारे लिए एक अच्छी बात है. ये हमारे इंडस्ट्री के लिए टोटली डिसअपॉइंटमेंट है. हाल ही में जो सीएम साहब के साथ मीटिंग हुआ था उसमें हमने उनसे दरख्वास्त किया था कि हमारा इंडस्ट्री दूसरा लॉकडाउन झेल नहीं पाएगा. ऐसे में हमारा इंडस्ट्री को कोई रिलीफ पैकेज या कोई कुछ अनाउंसमेंट नहीं आया है. ये हमारे लिए एक डिसअपॉइंटमेंट है. What was feared has come true. As COVID cases surge, the Maharashtra government has been forced to order a statewide curfew. The administration hopes the restrictions, along with the ramped up vaccine drive, will be able to check the second wave. With Sahil Joshi and Saurabh Vakhtania in Mumbai, Bureau Report, India Today. Hi everyone, Preeti Chaudhary here. Hope you like this video. For latest news and analysis, like and subscribe to the India Today YouTube channel. And don't forget to press the bell icon to stay updated. Thank you for watching.